नमस्ते. सपकाळताई रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं. सर्वप्रथम सर्वांना उन्हाळ्याच्या गारगार शुभेच्छा. आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी ताजेतवाने करणारा मठ्ठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये आपण मसाला ताक आणि ताकाचा मसाला कसा बनवायचा ते पाहिलेला आहे. तो व्हिडिओ खूप छान पाहिला, सर्वांनी छान सपोर्ट केला, त्याबद्दल सर्वांचे अगोदर आभार. चला तर आज आपण थंडगार मठ्ठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी प्रोसेस आहे, फक्त 2 मिनिटात तयार होतो. तर ताक घेतलेलं आहे मी, साधारण 1 तांब्या ताक असेल, ताजे एकदम ताक घेतलेलं आहे छान एका मटक्यामध्ये मातीच्या. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालण्यासाठी पिठी साखर घेतलेली आहे 1 चमचा. तर इथं मी ताजं ताक हा रवीने घुसळून बनवून घेतलेले. पहा, तुम्ही मिक्सरला बनवून घेतलं तरी चालेल. 1 चमचा पिठी साखर, 1 मिरची हिरवी घेतलेली, त्याच्यामध्ये थोडासा अद्रकचा तुकडा, तो पण ठेचून घेतलेला आहे. आणि हा मसाला आपण कालच्याच व्हिडिओमध्ये हा मसाला कसा बनवायचा ते पाहिलेले आहे. हा मसाला जर बनवून ठेवला तर असं आपण पटकन मसाला ताक किंवा मठ्ठा वगैरे करून घेऊ शकतो. आणि इथं घेतलेले मी थोडेसे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली बारीक करून कट करून. तर चला लगेच आपण मठ्ठा बनवूया. एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला, जास्त काही साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हा मठ्ठा बनवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण टाकून घ्यायची पिठी साखर. तर आपल्या आवडीनुसार हे टाकून घ्यायचं. आणि थोडीशीच मी हिरवी मिरची घातलेली आहे, जास्त पण घातलेली नाही. या हिरवी मिरचीमध्येच थोडासा अद्रकसुद्धा मी ठेचून घेतलेला आहे. तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी जास्त तिखट नाही घालत आहे. 1च मिरची आणि 1 अद्रकचा तुकडा फक्त ठेचून घेतलेला आहे. आणि हा मसाला घातलेला आहे. हा मसाल्यामुळे मठ्ठ्याची चव अजून छान लागते आणि पचनालाही मदत होते. म्हणून हा मसाला अगोदरच आपण बनवून ठेवायचा. आणि वरून घातलेली थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं. तर सर्व साहित्य ह्याच्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं वरून. आणि छान आता मस्त हलवून घ्यायचं एकदा. जे मातीचं आपण मटकं घेतलेलं आहे त्याच्यामुळं तर एकदम थंडगार असा मठ्ठा तयार होतो. असेल तर नक्की घ्या तुम्ही हा मठ्ठा जेवणा जेवणासोबत, जेवणानंतर, उन्हाळ्यात कधीही पिऊ शकता. हा शरीराला थंडावा देतो आणि ताजेतवाने वाटतं. त्याच्यामुळं नक्की या उन्हाळ्यात असा मठ्ठा नक्की बनवून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असं मस्त आपला मठ्ठा, थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे पहा. करायला एकदम सोपं आहे, जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही लगेच पिणार असाल तर ह्याच्यामध्ये 1-2 बर्फाचे तुकडे घातले तरी चालेल, किंवा नंतर जर पिणार असला तर मटक्यामध्ये खूप छान थंडावा एकदम नॅचरल तयार होतो. तर नक्की तुम्ही असा मठ्ठा तयार करा आणि या उन्हाळ्यात तुम्ही घ्या. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि पचनासाठी मठ्ठा खूपच फायदेशीर असतो. तर तुम्ही या उन्हाळ्यात बनवायला विसरू नका. अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सपकाळताई रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन प्रेस करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला उन्हाचा काही त्रास होऊ नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ माझा नक्की त्यांना शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सपकाळताई रेसिपी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तयार आहे आपला थंडगार मठ्ठा. चला तर भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, हसवत राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. तयार आहे आपला मस्त असा थंडगार मठ्ठा. हा शरीराला थंडावा देतो आणि खूप छान ताजंतवानं वाटतं. तर नक्की तुम्ही हा करून पहा.